आज शेवगाव नगर परिषद माननीय मुख्य अधिकारी साहेब यांना या ठिकाणी एक निवेदन देण्यात आलेलं आहे। निवेदनाचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शेवगाव नगर परिषदमध्ये जो गलथान कारभार चालू आहे त्या विरोधात या ठिकाणी आदरणीय प्राध्यापक किसन सावंत सर यांच्या नेतृत्वात सोमवार दिनांक 10/2/2025 रोजी या ठिकाणी बोंबाबोंब आंदोलन होणार आहे। आंदोलनाचा महत्त्वाचा विषय असा आहे की शेवगावमध्ये जे घनकचरा व्यवस्थापन आहे ते नियमित होत नाही। अनेक प्रभागामध्ये कचऱ्याचे मोठमोठे ढीग जमा झालेले आहे, गटारे तुडुंब भरलेले आहेत। या कारणामुळे शेवगाव शहरातील रहिवाशांना डेंग्यू, मलेरिया, थंडी, ताप यासारख्या रोगांना निमंत्रण देण्यात येत आहे आणि अतिशय शेवगाव शहरामध्ये डासांचं प्रमाणही वाढलेलं आहे। तसेच यापूर्वी शेवगाव शहरामध्ये 10 घंटा गाड्या होत्या, पण आज मी तिला 4-5 घंटा गाड्या जमा आहेत आणि तेही धक्का स्टार्ट आहे। रोडवर थांबून त्यांना धक्का मारावा लागतात। आणखी दुसरं एक महत्त्वाचं की शेवगाव शहरामध्ये जे स्ट्रीट लाईट आहेत ते 75% बंद आहेत। त्याच्यामुळे शेवगाव शहरामध्ये चोऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आता उन्हाळा लागलेला आहे। उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई या ठिकाणी जाणवली जाणार आहे। ही शेवगाव नगर परिषद 365 दिवसाची घरपट्टी घेते आणि फक्त वर्षातून 24 दिवस पाणीपट्टी घेते आणि 24 दिवस फक्त पाणी सोडते। त्याच्यामुळं त्यांनी पाण्याची व्यवस्थाही सुधारित करावी, अन्यथा यानंतर पुढचं आंदोलन हे शेवगाव बंद राहील। पाण्याची व्यवस्था ही महत्त्वाची आहे। कुठं पेंट खातं हा संदर्भ लागणार। त्याच्यानंतर शेवगावमध्ये जी भाजी मंडी आहे ती भाजी मंडी नव्याने बांधलेली असून अडचण नसून खोळंबा आहे, ती बंद परिस्थितीत आहे। ठीक आहे, तरी इथले जे गावकरी आहे, शेवगाव शहरातले जे रहिवासी आहे हे ते सहन करतात, परंतु त्या ठिकाणी जे महिला भगिनी मंडईमध्ये भाजीपाला घेण्यासाठी येतात, खरेदीसाठी येतात, त्या तिथं बसलेले जे काही भाजीपाला विक्रेते शेतकरी महिला भगिनी आहेत त्यांना तिथं अजिबात स्वच्छतागृह नाही आहे, पण ते बंद परिस्थितीत आहे। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याच्यामुळं ते जे तिथलं जे स्वच्छता जो गृह आहे ते त्वरित साफ करण्यात यावं। तसेच या ठिकाणी जे घंटागाडीवर जे कर्मचारी काम करत होते त्यांना अद्याप 3 महिन्याचे पगार दिलेले नाही। त्यांचे 3 महिन्याचे पगार आणि त्याच्यानंतर भविष्य निर्वाह निधी हा थकवलेला आहे। तसेच इथले जे सफाई कामगार आहेत त्यांचेही पगार आतापर्यंत थकवलेले आहेत। कुठं पेंट खातं हे समजाना, नवीन अधिकारी येतात आणि इथं रुबाब करतात। शेवगाव शहरामध्ये जे कर्मचारी आहे, कामगार आहे, त्यांच्यावर अन्याय, अत्याचार आणि रुबाब ही वंचित बहुजन आघाडी सहन करणार नाही। तसेच या ठिकाणी जे कामगार त्यांनी हे नवीन कोण मुख्य अधिकारी मॅडम आलेले आहे त्यांनी त्यांना काढून टाकलं, काय कारण आहे? यांना अधिकार आहे का? कॉन्ट्रॅक्ट बेसवर गेल्या 4 वर्षापासून हे लोक इथं काम करत आहेत, त्यांचा पगारही थांबवलेला आहे। तो पगारही त्यांना त्वरित देण्यात यावं, त्यांना काम रुजू करण्यात यावं। तसेच आणखी महत्त्वाचं, शेवगाव शहरामध्ये अनेक व्यावसायिकांनी 2-2, 3-3, 4-4 ताली बिल्डिंग बांधल्या, हो तिथं त्यांना काय पार्किंगची व्यवस्था नाही। या ठिकाणी मोठमोठे कापड दुकान आहे, स्टेशनरी मॉल आहेत, परमिट रूम आहेत, दवाखाने आहेत। खरं तर दवाखान्याला त्याची परवानगी लागते, अग्निशामक दलाची, त्याची परवानगी नाही। मोठमोठे हॉस्पिटल आहेत, पार्किंगची व्यवस्था नाही। पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी करण्यात यावी। या सर्व मुद्द्यांनी नगरपालिकेने याची नोंद घ्यावी, अन्यथा आंदोलन तर सोमवारी होणार आहे। सर्व गावातील त्रस्त नागरिक, रहिवासी तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच येथील काही कामगार, घंटागाडीचे आणि नगरपालिकेतील कर्मचारी, झाडू कामगार यांच्यासह या ठिकाणी मोठं आंदोलन बोंबाबोंब होणार आहे। 6 तारीख